वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरीच प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या मन्नासाठी देवाचे वचन पहिले राजे ह्याचा 17वा अध्याय 8 ते 15 ही वचने. पहिले राजे अध्याय 17 8 ते 15 ही वचने. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्यांनी पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करील. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या श्रेष्ठ नावात सलाम. आजच्या शास्त्र भागाचा मुख्य विषय आहे की देव आपल्या सेवकांची अलौकिकरित्या काळजी घेतो. यात आपण पाहतो की दुष्काळाच्या कठीण काळामध्ये परमेश्वराने आपला संदेष्टा एलिया याची कशा प्रकारे काळजी घेतली व परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करण्यासाठी एका दुर्बळ व्यक्तीची म्हणजे एका गरीब विधवेची निवड केली. यातून आपण शिकतो की परमेश्वर आधीच तयारी करतो आणि अचूक वेळेला पुरवठा करतो आणि आज्ञाधारक लोकांना आशीर्वादित करतो.
पहिली बाब आपण 9व्या वचनामध्ये बघतो आहोत की परमेश्वर पूर्वतयारी करणारा देव आहे. देवाने एलियाला सारफत येथे जाण्यासाठी आज्ञा केली होती आणि सांगितले होते की तुझा सांभाळ करण्याची मी तेथील विधवेला आज्ञा केली आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, गरज निर्माण होण्यापूर्वीच देव पुरवठ्याची तरतूद करतो. होय, देवाच्या योजना आपल्या परिस्थितीच्या नेहमी पुढे असतात आणि वेगळ्या असतात. उत्पत्ती 22:14 मध्ये सांगितलेलं आहे की आमचा परमेश्वर यहोवा ईरे आहे, पुरवठा करणारा आहे. मत्ती 6:8 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मागण्यापूर्वीच तुमच्या पित्याला तुमच्या गरजा ठाऊक असतात. होय प्रियांनो, हा विश्वसनीय स्वर्गीय पिता आहे. पुढे वचन 10 ते 12 मध्ये आपण दुसरी बाब पाहतो. विधवेसाठी देवाने अद्भुत योजना केली होती. ती विधवा गरीब, हताश अशी झालेली होती. अगदी शेवटच्या जेवणाची तयारी ती करत होती. तरीही देवाने एका चमत्कारासाठी तिची निवड केली होती. प्रियांनो, देव आपल्या गौरवासाठी दुर्बळ व गरीब लोकांचा देखील उपयोग करू शकतो आणि देवाचा पुरवठा मानवी क्षमतेवर अवलंबून नसतो. देव हा महान आहे, त्याच्या योजना, त्याचे उद्देश देखील महान आहेत. तो त्याच्या लोकांची फजिती होऊ देत नाही. स्तोत्र 37:25 मध्ये सांगितल्याप्रमाणे नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. वचन 13 मध्ये एलिया त्या विधवेला म्हणतो, भिवू नकोस, आधी माझ्यासाठी एक लहानशी भाकर घेऊन ये. होय, ही त्या विधवेच्या विश्वासाची आणि आज्ञाधारकपणाची परीक्षा होती. प्रियांनो, विश्वास भीती घालून टाकतो आणि विश्वास हा परमेश्वराला संतोष देणारा आहे. त्या वाचून आम्ही त्याला संतोष देऊ शकत नाही. इब्री 11:6 मध्ये सांगितल्याप्रमाणे वचन 14 मध्ये तिसरी महत्वाची बाब आपण पाहतो. विधवेला एलियाने देवाचे अभिवचन दिले होते की परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडीपर्यंत पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. होय प्रियांनो, देवाचे अभिवचन कधीही अपयशी ठरत नाही. तेव्हा चला आपण त्या सर्व समर्थ परमेश्वरावर भरोसा ठेवूया. तो परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील पित्या, तू आज आणि सदा सर्व काळ तोच आहेस. आभारी आहोत कारण तू अशक्य परिस्थितीही पुरवठा करणारा आहेस. आमचा तू परमेश्वर आहे, तू विश्वसनीय देव आहे. आमच्या विश्वासाचा आणि आज्ञाधारकपणाचा तू आदर करतोस आणि तूच आपल्या सेवकांची उत्तमरित्या काळजी घेतोस, पुरवठा करतोस. त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. फिरना शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरणार. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.